छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलंय। शरद पवार यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध। प्रभू श्रीरामांचा मोठा फोटो लावून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। आंदोलकांकडून रघुपती राघव राजारामचा जयघोष करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांच्या विरोधात भाजपच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर मधल्या नेमक्या कुठल्या भागामध्ये हे आंदोलन होतंय, काय या आंदोलनासंदर्भातले सध्याचे ताजे अपडेट्स? छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक परिसरामध्ये भाजपच्या वतीनं आणि हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा त्यासोबतच वारकरी असतील एकत्रित आलेले आहेत आणि शरदचंद्र पवार यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत। शरद पवार यांच्या विधानामुळे जे आहे ते भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी हे वारकरी दिसत असतील, भाजप पदाधिकारी दिसत असतील, वारकऱ्यांच्या वेशामध्ये आलेले आहेत, वारकरी एकत्रित आलेले आहेत। आपण वारकऱ्यांशी संवाद साधूयात, त्यांची काय भूमिका आहे, काय भावना आहे, कारण वारकरी जे आहेत ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या भावना ज्या आहेत, हिंदुत्वाच्या भावना ज्या आहेत त्या मांडत असतात। मात्र कुठेतरी त्यांच्या भावना मांडत असताना त्यांना अडचणी येत आहेत किंवा त्या वारकऱ्यांसंदर्भात प्रभू श्रीरामांसंदर्भात ते वक्तव्य केले तर त्यानंतर हे वारकरी देखील आक्रमक होत आहेत। आपल्यासोबत ते वारकरी आहेत। तो काय सांगाल, काय तुमची भूमिका आहे? परवा दिवशी ज्ञानेश महाराज या वक्त्यांनी आमच्या हिंदू धर्माच्या दैवत असलेले प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल अपमानित शब्द वापरला असताना नक्कीच अशा प्रकारे नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।